चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहू. 2 मार्काला विचारते, ठीक आहे. ओके, तर क्लास 10 चा क्वेश्चन पाहूया. काय म्हणतात का आपल्याला दिला का, आपण ध्यान से देखो, ठीक आहे. आपल्याला काय दिला की cos 45 डिग्री प्लस x इज इक्वल टू sin 30. फाइंड x, विषय क्लोज, ठीक आहे. पटलं. काय म्हणतात की फाइंड x करायचं. काय काढायचं? फाइंड, म्हणजे इन जनरली काढायचं आपल्याला x काढायचा. तर पहा, थोडी देर केली आपण जर याला असं लिहिलं, ध्यान से देखो पहिले की cos 45 डिग्री प्लस x. सध्या मी डिग्री नाही लिहिलं, पटलं ना? ओके, आहे डिग्री असं समजा, ठीक आहे. इज इक्वल टू sin 30. ओके, आता फिलहाल के लिए पहा, एक काम करू शकतो की इथं cos आहे आणि इथं sin आहे. तर मी याला पहा, ध्यान से देखो, इथं cos आहे, इथं sin आहे. तर मी दोन प्रकारे करू शकतो. पण दोन्ही बाजूला मी cos तरी पण पहा, लक्षात ठेवा मी काय म्हणतो. इथं cos आहे, इथं sin आहे. तर इकडे कॉस, तर इकडे तरी कॉस बनवे, आणि इकडे साइन तर इकडे साइन बनवे, ठीक आहे. म्हणजे दोन्ही सेम बनवायचे, कॉस तरी नाही तर मग साइन तरी, दोन्ही बाजूले, ठीक आहे. आता विषय काय पहा, आपल्याला एक गोष्ट माहित आहे, जर याला बनवायचं असेल, ठीक आहे, कोणाला याला बनवून टाकू, हा बढिया आहे, ठीक आहे. तर याला पहा, कॉस ध्यान से देखो 90 माइनस जर मी 30 डिग्री घेतली, बरोबर, ध्यान से देखो, ठीक आहे. ही कॉस 90 माइनस 30 डिग्री हा फॉर्म्युला आहे, बरं, ठीक आहे. इज इक्वल टू साइन 30 हा फॉर्म्युला होता, ठीक आहे. लक्षात ठेवा की cos 90 माइनस 30 डिग्री इज इक्वल टू साइन 30 होते, ठीक आहे. किंवा असं म्हणा की cos 90 माइनस थीटा, ठीक आहे. cos 90 माइनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा होते, ठीक आहे. हा फॉर्म्युला क्लिअर. किंवा जर एवढा नसेल समजत, एवढी भानगड नाही करायचं, एक लॉजिक सांगतो, ठीक आहे. एवढा भाषणबाजी नाही करायचं. आता मला सांगा, हा cos वे, ठीक आहे, cos मान के चलो, हा जो पूरा पार्ट, हा पूरा पार्ट मानून चालू, हा थोडी देर केली, हा जो पूरा पार्ट हा थीटा आहे, समजलं ना? ओके, म्हणजे थीटा समजा, क्लिअर. आता cos थीटा, तर इकडे हा cos थीटा, तर का मी याला cos 60 लिहू शकतो, ध्यान से देखो, ठीक आहे. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ काय पहा, ठीक आहे, ऐका, ठीक आहे. हा cos थीटा इज इक्वल टू cos 60. पण सर cos 60 का लिहिलं, तर राजकारण आहे. ऐका कसं, ऐका की जर साइन 30 ची जर व्हॅल्यू काढली, ध्यान से देखो, साइन 30 ची व्हॅल्यू किती येते ते तर माहित असेल, ठीक आहे. साइन 30 ची व्हॅल्यू जी आहे ते 1/2 येते का, ठीक आहे, येते ना 1/2. तर मग तेच cos 60 ची व्हॅल्यू आहे 1/2. ओ नाईस. म्हणून वे तुम्ही की cos म्हणजे साइन 30 च्या जागी, या साइन 30 च्या जागी डायरेक्ट cos 60 लिहिलो, समजलं ना? म्हणजे मला काय म्हणायचं की साइन 30 इज इक्वल टू cos 60 च्या बरोबर राहते. साइन 30 आणि cos 60 इक्वल राहते. तर मी एक काम करतो, डायरेक्ट घुसाडतो पहा, इथं मी cos 60 लिहितो, कारण पहा साइन 30 1/2 तर cos 60 1/2. ओके, आता जो हा पार्ट होता इकडे पहा, cos 45 काय म्हणतो आम्ही, cos 45 प्लस x, ठीक आहे. हा सुद्धा मी लिहिलो. 2 मार्काला क्वेश्चन विचारते, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता पहा, ठीक आहे. आता काय करतो पाहिजे, cos हा जो हा मान के चलो हा थीटा समजा, ठीक आहे. आणि इकडे पहा cos थीटा इज इक्वल टू cos, हा जो आहे cos दोन्ही साइडचे जे cos आहेत ना, फील करा थोडी देर केली, 45 प्लस x आणि cos 60. तर cos उडला तर म्हणजे 45 प्लस x इज इक्वल टू 60 डिग्री. कम्पेअर केलं, ठीक आहे. आता कोणाची वेळ पहा, दोन्ही बाजूने cos होते म्हणून, बरं, ठीक आहे. इकडे cos इकडे साइड राहिला तर असं जमत नाही, ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू काढायची, तर 60 हा इकडे जाऊ -45 होते. तर x इज इक्वल टू किती पहा, 60 मायनस 45 15 डिग्री. हेच तर काढायचे होते आणि आपल्याला भेटले 2 मार्क्स, ठीक आहे. ओके, तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.